या तव्याचा उपयोग ना मला कितीतरी वर्ष म्हणजे 15 वर्षापासून होतोय. पण तो जरा भाज्या बनवून मी म्हणजे ना खूप थोडं पातळ झालाय, करपतं त्याच्यामध्ये. जर भाकरी केल्या तरी मी भाज्याला भेंडीची भाजी किंवा काही शेपूची अशा छोट्या छोट्या म्हणजे ज्या कोरड्या भाज्या बनवते ना त्या बऱ्यापैकी या तव्यात बनवते. बऱ्याचदा याच्याबद्दल विचारलं जातं म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं आहे. हा तवा ना आमच्या गावाकडे मिळतो, जळगाव जिल्ह्यात अंमळनेर तालुक्यामध्ये. तर आता परत जर असा मिळाला ना मी आईला सांगणार आहे की माझ्यासाठी घेऊन ठेव. माहेर, ज्याची सर कुठेच नाही असं असतं आपलं माहेर. आता दिवाळी सण आला आणि त्यासोबतच ना आपल्या आईवडिलांनाही एक आस लागलेली असते की आपल्या मुली घरी येतील. आपण लहानपणापासून आपलं घर म्हणत असतो, पण लग्न झालं ना त्याच्या दुसऱ्याच दिवशी आपल्याला ही उपमा दिली जाते की ते तुझं माहेर आहे. सगळेजण म्हणतात माहेरी कधी जायचं आहे. एका क्षणामध्ये ना आपलं जग बदलून जात असतं. जिथे आपला हक्क असतो त्याच घराला आपलं माहेर म्हटलं जातं. आता आपण माहेरी जरी गेलो ना पण तरीही आपण आपल्या बॅग्स ना बाहेरच ठेवतो आणि एक एक कपडा असतो ना तर तोही आपण कपाटांमध्ये सुद्धा मिक्स होऊ नाही देत. नको की राहून जातील आपले कपडे, आपल्या वस्तू तिथे राहून जातील. ज्या घरात आपला जन्म झालेला असतो त्याच घराला आपणच म्हणजे परकेपणाची एक भावना निर्माण होते. हे ॲटोमॅटिकलीच होतं आणि लहानपणापासून ना मुलींमध्ये हा गुण रुजवलाही जातो. म्हणून कदाचित मुलीही इझिली ॲक्सेप्ट करतात की आपल्याला सासरी जाऊन ते आपलं घर आहे. आणि म्हणजे आईवडिलांचं कितीही हक्काचं घर असलं तरी ते माहेर आहे. जिथे गेल्यावरती ना खरं तर खूप रिलॅक्स फील होतं. डोक्यावरती ना कसलंही टेन्शन नसतं आणि कसलीही मुळात जबाबदारीच नसते की उद्या काय जेवण बनवायचं आहे, संध्याकाळी काय बनवायचं आहे, कामं किती राहिली आहेत किंवा किती झाली आहेत. आणि मग ना तिथे कोणी विचारायलाही नसतं तू वेळेवर उठली की नाही, तू वेळेवर कामं केलीत की नाही आणि कुठलीही जबाबदारी नसते. त्यामुळे त्याची सर कुठेही येत नाही म्हणून मी हा शब्द वापरला आहे. आईला तर असं वाटत असतं की अरे आपल्या मुलीला किती काम करावं लागतं तिच्या घरी, तर मग आता जरा तिला आराम मिळावा असं प्रत्येक आईची भावना असते. पूर्वीच्या काळी ना 1-1.5 महिना आधीच पत्र पाठवलं जायचं. मग इकडून मुलगी त्या पत्राला उत्तर द्यायची की मी येणार आहे आणि आई ही पूर्वतयारीत असायची. पण आता तसं खूप सोपं झालेलं आहे कारण की आपल्याकडे मोबाईल आहे. काही सेकंदामध्ये रिंग वाजते आणि आपण आपल्या आप्तजनांशी कॉन्टॅक्ट करू शकतो. ते सोपं झालं आहे. व्हिडिओ कॉलमुळे आपल्याला ना आपले आईवडील बघता येतात. पण ना आपण मुली पण संसारात एवढं गुंतून जातो. पूनम शेट्टे म्हणजे पूनमने ना मला विचारलं होतं की नारळाला कोंब कसा आला, म्हणजे कसं आणायचा. हे ॲक्च्युली मी काय म्हणजे स्वतः नाही केलेलं आहे. गणपती बाप्पा जेव्हा आलेले होते ना तर त्यावेळेस ते नारळ जे ठेवलेलं होतं मी कलशात, तर त्या नारळाला ना 10 दिवसानंतर ना मला ज्यावेळेस विसर्जन होतं ना तेव्हा दिसलं की कोंब आलेला आहे. मग मी गणपती बाप्पांचं विसर्जन केलं पण नारळ वगैरे काही फोडलं नाही आणि त्याच्यानंतर ना छान हे असं वाढतंय. मलाही ना माझ्या आईचं ना कितीदा तरी विचारलं गेलं तुम्ही कधी येणार आहात. पण मी पण म्हणजे आता मुलींची 16पर्यंत परीक्षा आहे. 17 तारखेला म्हणजे मी नाशिकला जाणार आहे. मग त्यामुळे ना मीही माहेरी कधी जाईल मलाच माहिती नाही. जवळपास 2 वर्ष झाले मीही माहेरी गेलेली नाही आहे. आणि माझे वडील होते ना तर त्यावेळेस ना म्हणजे परीक्षा संपण्याच्या पूर्वीच 15-1 दिवस आधीच विचारलं. म्हणजे आई तर विचारतेच, भाऊही विचारतो, पण लगेच विचारायची की कधी परीक्षा संपते. मुलीला म्हणजे त्यावेळेस तनिष्का होती आणि उन्नती खूप लहान होती. तर म्हणजे असं खूप घाई असायची की तनिष्काला घ्यायला येतो, पाठव. मग ना असं एक वेगळंच होतं. आज ना म्हणजे त्यावेळेस ना मला असं वाटतं की मीही आधी जायला पाहिजे होतं. कारण की आपल्या आईवडिलांपैकी एक जण जर चाललं गेलं ना ते माहेर ना अपूर्ण होऊन जातं. त्या व्यक्तीची जागा ना कोणीही घेऊ शकत नाही आणि उणीव ही कायमचीच निर्माण होऊन जाते.
मला ना स्नेहाताईंनी ना कुकरविषयी ना म्हणजे तुमचे कुकर दाखवा आणि कुठल्या कंपनीचे आहेत, चांगले आहेत का याविषयी ना माहिती विचारली होती. पण काय झालेलं, मला असं वाटलं की छान दुकानात जाऊन ना चांगल्या चांगल्या म्हणजे नवीन असं छान कुकर दाखवू, पण ते काही मला शक्य झालंच नाही. मग मला असं वाटलं की यांना वाटेल मी कमेंट्स केल्या दोनदा आणि तरीही यांनी रिप्लाय दिला नाही. तर मग ना मी तुम्हाला दाखवते. हा हा जो कुकर आहे ना हा प्रेस्टिजचा आहे, छान आहे. मस्तच प्रेस्टिज स्वच्छ हे आहे नाव याच्यावरती. बरेच मी तुम्हाला सांगितलं उन्नती ज्यावेळेस झाली होती ना त्यावेळेस मी घेतलेला आहे. मस्तच आहे. अजूनही कधीही मला शेट्टी कुकर वॉल आणि रिंग याच्याबद्दल काहीच तक्रार नाही. हा पण प्रेस्टिजचा आहे, याला तर बरीच वर्ष झालेली आहेत. तर हा प्रेस्टिज डिलक्स अल्फा आहे. तर हा 5 लिटरचा आहे. बराच उपयोग होतो याचा, म्हणजे मी खूप वापरते याला. तर हा पण छान आहे. घेताना ना तुम्ही प्रेस्टिज किंवा प्रभा कंपनीचे पण छान कुकर निघालेले आहेत. माझ्याकडे जो नाशिकला आहे ना मैत्रिणीने मला जो दिला आहे तो प्रभा कंपनीचा एकदम बेस्ट आहे तो पण. आणि हा ना स्टारचा आहे. तर ही कंपनी पण खूप छान आहे, याचे कुकर पण खूप छान आहेत. तर तुम्ही घेताना ना चांगलाच घ्या एकदा. कसं आहे की परत परत कुकर कढई आपण घेत नाहीत. मग एकदा घेतलं ना तर ते वर्षानुवर्ष चांगलंच असावं मला असं वाटतं. आणि हा याचं नाव नाही सांगत मी, पण तुम्हाला दिसेलच. हा ना करपत वगैरे नाही याच्यात, पण याची शिट्टी म्हणजे याचा वॉल खराब होतो सारखा. याचं हँडल पण सारखं सैल होतं आणि जी रिंग आहे ना ती पण सतत तडा जात असतो. म्हणून मला हा एवढा आवडलेला नाही आहे. फक्त एक आहे की याच्यात पण करपत नाही. आणि ही प्रेस्टिज आणि स्टॉल आहे ना त्याच्यात पण अजिबात करपत नाही. इतर कुकरमध्ये करपत असेल ते मला माहिती नाही, कारण की यापूर्वी माझ्याकडे ना लग्नामध्ये जे देतात ना भांडी त्यामध्ये बटरफ्लाय होता, पण त्याच्यात करपायचं. याच्यात अजिबात करपत नाही. तुम्ही घेऊ शकतात म्हणजे प्रभा स्टॉल आणि प्रेस्टिज कंपनीचा कुकर, कुठल्याही या तिघांपैकी एक घेऊ शकतात. ती व्यक्ती गेल्यानंतर ना ती पोकळी कधीच भरून निघत नसते आणि नंतर ना फक्त आपल्या हातीनं पश्चाताप उरतो. कारण माझे वडील वारले ना त्या 2 वर्षामध्ये मी त्यांना भेटलेलीही नव्हती. कारण की ना म्हणजे कोरोना सुरू होता आणि कोरोनानंतर ना म्हणजे दिवाळीचाच दिवस होता, लक्ष्मीपूजनचा दिवस होता आणि त्या दिवशी वारले, अचानक अटॅकने वारले. मग ना त्यानंतर ना म्हणजे मी जाणार होती, कारण की कोरोनामध्ये जाऊच शकली नव्हती आणि 2 वर्षात कुणालाही भेटलेली नव्हती. आणि ती वारल्यानंतर ना आज म्हणजे प्रत्येक दिवशी ही जाणीव होते की आपण भेटायला हवं होतं. या विषयावरती ना मी कधीही बोलत नाही, कारण की मी माझ्या भावना कंट्रोल करू शकत नाही आणि हे सगळं बघून माझ्याही जास्त दुःखी होईल, म्हणून मग मी हा विषय ना टाळते. पण मी बरेचसे ना रील्स बघितलेले काल आणि त्यामध्ये ना सगळं ते माहेरचेच व्हिडिओ होते. इतकं भरून आलं ना त्यानंतर मग असं वाटलं की नक्कीच आपण बोलायला हवं. आईवडील असतात ना तोपर्यंत नक्कीच आपण त्यांची म्हणजे जाणीव ठेवायला हवी आणि वेळात वेळ काढून खरं तर जायला हवं, असं मला फील झालेलं. म्हणजे होतं ते सगळं घडल्यानंतर. अनेक घटना ना आपल्या आयुष्यात अचानक घडत असतात, त्यामुळे ना कधी काय होईल सांगता येत नाही. म्हणून की आपल्याला कदाचित दिवाळी हा सण हा सेलिब्रेट यासाठीच करत असावा, की मला असं वाटतं. म्हणजे आपल्या प्रभू श्रीरामांची कहाणी तर आहेच, पण मुलींना माहेरी म्हणजे अक्षय तृतीयेला येतात मुली माहेरी, काही ठिकाणी रक्षाबंधनाला येतात आणि काही ठिकाणी दिवाळीला. तर दिवाळीला सगळेच सण येतात जवळपास. मुलींना माहेर पण अनुभवता यावं, त्यांचंही हक्काचं असं एक ठिकाण असावं, घर असावं जिथं त्यांना सगळं काही व्यक्त करता येत असेल, सगळं काही हक्काचं वाटत असेल. डब्याविषयी मला विचारलं होतं. हा मॅक्स सेलोचा ना मॅक्स फ्रेशचा आहे.
ॲक्च्युली हा ना कडधान्याचा आहे, पण मी ना नाशिकला ना निलेश सुपर मार्केट आहे ना तिथून घेतलेले होते हे. तर कडधान्य तर मी काही ठेवलं नाही, कारण की मुंबईला वगैरे ना कडधान्य पण फ्रीजमध्ये ठेवावं लागतं, कारण तिथे थोडं दमट वातावरण असल्यामुळे लवकर कीड लागतं. तर मग मी त्याचा वापर ना भाज्यांसाठी करते. भाज्या पण छान राहतात या डब्यांमध्ये, म्हणजे पाणी सुटत नाही याला, मेन म्हणजे. मी म्हणजे बोलताना ना जरा जास्तच इमोशनल झाली, कारण की मनामध्ये काही खंत राहून गेलेली असली ना, तर त्यामुळे ना आपलं मन बऱ्याचदा ना दुःखी होतं की हे असं घडायला नको होतं, असं आपण वागायला नको होतं. अशा काहीतरी गोष्टी घडतात आयुष्यात, म्हणून त्या क्षणाला ते क्षण जगता यायला पाहिजे, हे पण खूप महत्त्वाचं आहे. तुमच्यापैकीही बऱ्याच जणांनी आई किंवा वडील एक जण कोणाला तरी म्हणजे गमावलं असेल, आणि काहींचे तर दोघंही नसतील, तर ते नक्कीच समजू शकतात की काय फील म्हणजे होतं ना हे गेल्यानंतर. चला, आता भरपूर इमोशनल गोष्टी झाल्या. मला नव्हतं व्हायचं एवढं भावनिक, पण ॲटोमॅटिकली होऊन गेली. मी ना म्हणजे शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलंच होतं की शेवग्याच्या शेंगांची भाजी करते, म्हणजे त्याची पूर्वतयारी केलेली. आणि त्यानंतर ना अगदी खानदेशी पद्धतीने जसं शेवग्याची शेंगांची भाजी करतो ना, अगदी तसंच करून घेतलेलं. नंतर ना मला सोबत भाकरी करायच्या होत्या, तर ज्वारीचं पीठ होतं, त्याला मी गरम पाणी करून घेतलेलं, आणि एकदाच गोळा भिजवून घेतलेला की गरम पाणी परत एक एक भाकरी भिजत गेली तर थंड होऊन जाणार ते पाणी, म्हणून मग मी असं केलेलं. तसा माझा स्वभाव बघाल ना, तर मला जरी दुःख झालं ना, पण मी ते चेहऱ्यावरती कधीच दाखवत नाही. मी एकट्यात रडून घेते, पण मी समोर आणत नाही त्या गोष्टी. असं माझं नेचर आहे. पण आज बोलता बोलता माहिती नाही, जरा जास्तच अश्रू दाटून आलेले. शेवग्याच्या शेंगांची भाजी झाली होती, भाकरी झाल्या होत्या. मी ना बाजारातून आवळे आणले होते, आणि ते ना वाफायला ठेवून दिले होते की जेणेकरून ना वाया जाऊ नये. कारण की काय झालेलं, ते 3-4 दिवस झालेले होते बाजारातून आणून, आणि बॅगेतच पडलेले होते. बरीचशी भांडी ना जमलेली होती, घासायची होती. मी विचार केला की आवळे वाफतायत ना, तोपर्यंत पटापट भांडी घासून घेऊ. पुढच्या गल्लीत, म्हणजे आमच्या मागची जी गल्ली ना, किचनची साईडची, तिथून ना एका लहान मुलावरती त्याची आई ओरडत होती. मग त्या ना रागवलेल्या असतील, कारण की तो ना तयारी करत नव्हता वाटतं लवकर. तर त्यांचा आवाज मला स्पष्ट येत होता. मग मीही ज्यावेळेस ना उन्नती तनिष्कावरती ओरडते, तर मला वाटलेलं की माझाही आवाज तिथपर्यंत जात असेल का, मला हळू बोलावं लागेल यापुढे. तर असं प्रत्येकासोबत प्रत्येकजण अनुभव घेत असतो, कारण की ज्यावेळेस आपण रागात असतो ना, आपण खूप व्यक्त होतो रागाने, तर त्यावेळेस भान विसरून जात असतो. तसंच काहीसं त्यांचं वागणं बघून मलाही वाटलेलं की मीही अशीच ओरडते त्यावेळेस, असंच सगळीकडे ऐकू जात असेल का. कारण ना काय होतं, म्हणजे ना शाळेत जाण्यासाठी काही थोडा वेळ बाकी असतो, म्हणजे 1 तास बाकी असतो, आणि आपण किचनमध्ये ना खूप घाईने कामं करत असतो, आणि मुली ना तिथे येऊन मला ना सारखं माझी वेणी घालून दे, आणि मी ज्यावेळेस सांगते ना आता वेणी घालून घ्या, मी जेवण बनवते, त्यानंतर ना मला वेळ लागेल, पण त्यावेळेस ना ते असं वागत नाही. ते म्हणतात नाही नाही नंतर घालू, जाण्याच्या ना थोड्या वेळ आधी घालू, म्हणजे व्यवस्थित केस राहतात. आणि मग मला ना त्यावेळेस किचनमध्ये मी म्हणजे एकाग्रतेने काम करत असते, मग ते तिकडंच फिरत असतात गोल गोल. मग मी म्हणते की तुम्ही तुमचं काम करा, मग मी येते आणि तुमची वेणी वगैरे पोणी वगैरे नीट करून देते, घालून देते. पण ना मग त्यावेळेस ऐकलं नाही तर माझा पारा चढतो थोडासा. म्हणूनच मी विचार करत होते की मी जरा हळू बोलायला हवं, नाहीतर असंच माझाही आवाज त्या गल्लीमध्ये जात असावा. भांडी ना घासून झालेली होती. आवळे तोपर्यंत ना थंडही झाले होते, वाफून आणि थंडही झाले. मग मी म्हटलं की जर तसेच पडले ना तर पाणी सुटेल खूप त्यांना. मग मी लगेच ना त्यांचे असे छोटे छोटे तुकडे, म्हणजे ॲटोमॅटिकली होतातच ते वाफल्यानंतर, पण काढून घेतल्या, बिया बाजूला करून घेतल्या, आणि त्यानंतर ना गॅस ओटा स्वच्छ करायला घेतलेला. कारण की भाकरी जर केल्या ना मी, तर गॅस ओटा बऱ्यापैकी खराब होतो माझा, कारण की पीठ पडतं त्यावरती.
तुमच्याकडूनही पडतं का? कारण की मला असं वाटतं माझ्याकडूनच पडतं की काय, कारण ना मी बराच प्रयत्न करते की पीठ खाली म्हणजे सांडायचं नाही आणि किंवा पाणीही खाली पडू नाही द्यायचं, पण भाकरी करताना ना शेकणं आणि करणं भाकरी चांगली जमते, पण या सगळ्या गोंधळात ना माझ्याकडून बऱ्यापैकी पीठ खाली पडलेलं असतं. कारण की मी माझ्या सासूबाईंना बघितलेलं आहे, त्यांचं पीठ अजिबात पडायचं नाही खाली. अगदी छान मस्त कितीही भाकरी केल्या ना तरीही त्यांचं म्हणजे अगदी व्यवस्थित राहायचं. गॅस ओटा काही खूप खराब नाही व्हायचा. आणि ह्या वाट्या गॅस ओटा पुसताना ना मी त्या बर्नरवरती हे ठेवलेलं होतं वाट्या, तर सारख्या खाली पडत होत्या. नंतर ही भिंत पण ना जरा बऱ्यापैकी डागाळलेली दिसत होती मला, कारण की भांडी घासून ना थोडेफार डाग पडतातच, तर मग त्यालाही मी घासून घेतलं. एखाद्या दिवशी ना आपल्यात इतकी एनर्जी असते की आपण 8 दिवसाचं काम ना एकाच दिवशी करून टाकतो, आणि त्याच्यानंतर किंवा एखाद्या दिवशी इतकी कमी एनर्जी असते, इतकं डाऊन असतो आपण की 1 दिवसाचं काम करणंही आपल्याला असं वाटतं नको बाबा हे सगळं नकोच. माझंही असंच झालं, कारण की ना शनिवारी शुक्रवारी गुरुवारी असं म्हणजे मागचा आठवडा कंटिन्यू कामं सुरू होते, आणि शनिवारी मी हा जो व्हिडिओ बनवला ना तर शूटिंग केलेलं, तर खूप उत्साहाने सगळं केलेलं. इंस्टाग्रामसाठी व्हिडिओ बनवलेला, नंतर शॉर्ट व्हिडिओ बनवलेला, आणि हा लॉंगची शूटिंग केलेली शनिवारीच मी तुमच्यासोबत टाकणार होती. पण नंतर ना मी म्हणजे थोडासा किराणा आणायचा होता, त्यासाठी बाहेर गेलेली, आणि त्यानंतर बाहेर जाऊन आल्यानंतर मला असं वाटलं की काम केल्यामुळे पण मला जो थकवा नाही आला ना तो बाहेर गेल्यानंतर झालेलं. मग रविवारी परत भाजी बाजारात गेलेली, तिथे शूटिंग केलेली, मग त्याच्यात अजून परत वेळ गेलेला. हा रविवारी पण मी नाही टाकू शकली. मग आज तुमच्यासोबत मी तो व्हिडिओ शेअर करते. हे फिल्टर जे होतं ना त्याच्यावरतीही बऱ्यापैकी म्हणजे काय चांगल्यापैकीच धूळ जमलेली होती. आदल्या दिवशी रात्री ना मी किचन वगैरे स्वच्छ केलेलं, भांडी वगैरे घासलेली, सगळं आवरलेलं. जवळपास 10:30-11 वाजलेले होते, आणि मग मी ना बघत होती शेवटचं उन्नती पाणी प्यायला आलेली, मी तिच्याच म्हणजे मी माझ्याशीच बोलत होती की आता करून घेऊ का फिल्टर स्वच्छ की नंतर करू, बऱ्यापैकी धूळ जमलेली असं मी वाटतं मिस्टरांनाच सांगत होती की याच्यावरती पण खूप धूळ जमलेली असं. तर ना मी झोपायला गेली, आणि उन्नतीने नंतर ना वरती चढली गॅस ओट्यावरती, आणि तिला जसं शक्य होईल ना तसं फिल्टर तिने पुसून काढलेलं. आणि मी सकाळी बघितलं की काल तर फिल्टरवरती बरीच धूळ जमलेली होती, चिकटपणा होता, हे स्वच्छ कसं झालं सकाळी. तर मग मी तिला विचारलेलं की तू केलं का, तर ती म्हटलेली हो. मुली पण आपली खूप केअर घेत असतात, आई मुलीचंच नातं असंच असतं. आज जरा जास्तच भावनिक गप्पा झालेल्या आहेत. चला भेटूया आपण नवीन व्हिडिओसोबत, नवीन काहीतरी घेऊन येऊ. तुम्हाला अशा काहीतरी गप्पा मारलेल्या आवडतात का तेही मला नक्की सांगा, नाहीतर मी जनरली जे रेग्युलर बोलते तेच बोलत जाईन. आणि प्राजक्ताताईंनी मला विचारलेलं की मी कुठला धूप वापरते, तर दोघंही मी शूटिंग घेऊन दिलेले आहेत त्यांना. व्हिडिओला लाईक आणि हाईप करायला नक्कीच विसरू नका.